सान्वी त्याची सान्वीच होती. तिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं आणि अजूनसुद्धा तो सान्वीवर मनापासून प्रेम करतोय. गाडीमधील रेडिओ सुरू केला आणि गाडीमध्ये खूपच रोमॅन्टिक गाणं लागलं होतं आणि आता त्याला ते गाणं सूटसुद्धा झालं होतं आणि तो मनातली मनात गाणं गुणगुणत होता आणि गाडी चालवत ड्रायव्हिंग करीत होता. आता पुढे पाहूया. नेहमीप्रमाणे सान्वी सकाळी उठून आपलं आवरलं आणि नाश्ता बनवून रूममध्ये आली. उगाचच ऑफिसला उशीर नको त्याने तिची गडबड चालू होती. रूममध्ये आली तर साहेब आरामामध्ये पालथे झोपले होते. गेल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये सान्वीने त्याला कधीही स्वतःहून उठवलं नव्हतं आणि आजसुद्धा ती का उठवणार? सान्वीने मोठा श्वास घेतला आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तर बाहेर बेडवर साहेबांची चुळबुळ चालूच होती. गॅलरीचा दरवाजा हा सान्वीने उघडला होता, त्यामुळे आज साहेबांची झोप मोड झाली होती. गार वारा आतमध्ये येत होता. सान्वी ही अंघोळ करून बाथरूममधून बाहेर आली. सान्वी आता आरशात बघून आपले केस इंचरत होती. तेवढ्यामध्ये आरव सान्वीकडे झोपल्या झोपल्या पाहत होता. तितक्यातच सान्वीला नाजूक आणि प्रेमळ आवाज आला. सान्वीने आपल्या अवतीभवती बघितलं. सान्वीने आरवकडे नजर करत पाहिलं तर आरव हा सान्वीच्या नजर लावून टकलावून पाहत होता. आज आरव बेडवर झोपल्या झोपल्या सान्वीकडेच नजर लावून पाहत होता. सान्वीसुद्धा मनात विचार करत होती, आज आरवला काय झालं आहे? याला कुणी झपाटलं तर नाही ना? याची नजरच खाली होत नाही. सान्वी मनात विचार करू लागली की आरवला काय झालं असावा? आरव हा माझ्याकडे एकटक नजर लावून बघत आहे, पापणीसुद्धा हलवत नाही. सान्वीच्या मनामध्ये प्रश्नाचं वादळ उठलं होतं. सान्वीने आपली वेडीवाकडी वेणी विंचरली आणि चॉप लावला. पावडर आणि लिपस्टिकसुद्धा लावलं. तितक्यात आरव हा उठून बेडवरती बसला आणि एकटक नजर लावून सान्वीकडे पाहत होता. सान्वी मनात विचार करू लागली, अरे बापरे, आता हा काय करत आहे? ती तर आता आरशामध्ये मोठे डोळे करून बघत होती आणि आरव तिच्या पाठीमागेच उभा होता. सान्वी मनात विचार करीत होती, आरव आता माझ्या पाठीमागे का उभा राहिला आहे? आता सान्वी पळ पळ, आरवपासून सुट्टी कर. सान्वीने आपला पटकनी मोबाईल घेतला आणि आरवपासून पळ काढला. तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.